शेतकरी मित्रांनो, आपण इथं तीळ गौरव 55 इथं बघत आहात आणि गौरव 55ला पेरून आज आपल्याला 1 महिना पूर्ण झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गौरव 55 पेरल्यानंतर आपण याला डवरणी केलेली आहे। आपण इथं बघू शकता अशा प्रकारे डवरणी केली आहे आणि डवरणी केल्यानंतर जो पाण्याचा वरम असतो तो सुद्धा थोडंसं गवत असल्यामुळे आपण त्याची पण डवरणी केली आहे। इथं बघू शकता या प्रकारे आणि निंदन केलेलं आहे, ज्याला आपण खुरपणी म्हणतो। तो खुरपणी सुद्धा आपण करून आपलं पीक जे आहे हे स्वच्छ केलेलं आहे आणि दाट झालेला आपला जो पूर्ण तीळ होता तो आपण अशा प्रकारे विरळणी केलेली आहे। 9 इंचावर किंवा 1 फुटावर आपण किंवा 6 इंचावर अशा प्रकारे झाडं ठेवलेली आहेत। आपण इथं बघू शकता पूर्ण विरळणी करून घेतलेली आहे आणि आता याला आपण 20-0-13 हे खत शिंपडून तुषार संचानं पाणी द्यायचं आहे किंवा आपण पाटपाणी सुद्धा देऊ शकता। अशा प्रकारे नियोजन जर केलं तर आपल्या तिळाचं उत्पादन हे 100% आपल्याला वाढलेलं दिसेल। आणि ह्याच्यावर कॉन्फिडर 10 मिली M45 40 ग्राम आणि सोबत आपण रोगर हे सुद्धा आपण 30 मिली 15 लिटर पाण्यात टाकून जर फवारा दिला तर आपल्याला उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसेल। आणि याच्यावर माव्याचा परिणाम जास्त होत असल्यामुळं अधूनमधून आपण याला वारंवार आपण इथं रोगरचा वापर कॉन्फिडरचा वापर हे द्यावा लागतो।